श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होतोय आणि कथेत सांगितल्याप्रमाणे म्हणजे जे आपण पुस्तक वाचत असतो तर महालक्ष्मीच्या पुस्तकातल्या सांगितल्याप्रमाणे अगदी साधी सोपी सहज पूजा कशी मांडावी, जेमतेम साहित्यामध्ये जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। तर आता बघा उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होतोय आणि पहिला गुरुवार आहे तो 5 डिसेंबर रोजी आहे आणि एकूण आता या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडतात। तर एखाद्या वर्षी 4 असतात तर एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात, पण ह्या वर्षी 4 गुरुवार आहेत। तर पहिल्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी अगदी साधी सोपी सहज कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर ज्या दिवशी आपला गुरुवारचा उपवास असतो त्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी ही पूजा मांडू शकता। तुम्हाला कोणत्या वेळेत शक्य होईल त्या वेळ तुम्ही निश्चित करून म्हणजे त्या वेळेत पूजा करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळ। फक्त दुपारच्या वेळेला ही म्हणजे भर उन्हाची पूजा मांडली जात नाही। तर जिथं पूजा मांडायची त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्यायची ओल्या कापडाने, पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्याने ते जागा आपली पुसून घ्यायची। त्यावरती रांगोळी काढायची, स्वच्छ पुसल्यानंतर रांगोळी काढायची आणि त्यावरती सुद्धा हळदी कुंकू व्हायचं। नंतर असा स्वच्छ असा पाट ठेवायचा, त्यावरती असं नवकोरं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती आपल्याला हे तांदळाचं स्वस्तिक काढा किंवा गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी असं कथेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे अष्टदल कमळ काढा किंवा आहे असे तांदूळ जरी ठेवले तुम्ही चौकोन करून ठेवला तरी चालतं। तर अशा पद्धतीने मी कमळ काढलेलं आहे जे की अगदी सिंपल आहे। तर नंतर यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे जे कलश ठेवणार आहे आपण ते तयार झालेलं आहे। तर आता कलश आपण तयार करून घ्यायचा। तर इथं स्वच्छ असा हा तांब्या कोणताही घ्या, आता तुमच्याकडे मोठा कलश असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये स्टीलचा तांब्या असतो तो घ्या आणि तांब्याचा असेल शिल्लक एखादा एक्स्ट्रा, आता मंदिरात आपला एक असतो आणि एक्स्ट्रा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता असा। तर कोणताही एक कलश अशा पद्धतीने स्वच्छ घासून घ्या। वरती आता आपल्याला असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकच्या बाजूने असे उभ्या 2 रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि बाजूला आपल्याला 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने उभ्या रेषा काढा किंवा आहे असं साधं सिंपल फक्त 5 टिपके दिले तरी चालतात हळदी कुंकवाचे। आणि कलशाला वरून सुद्धा असं लावलं तर चालतं किंवा आपण एका साईडला लावलं तरी सुद्धा चालू शकतं। तर असं हळदी कुंकू लावून कलश तयार करून घेतला। आता यामध्ये आपल्याला कलश भरून स्वच्छ असं जे पाणी आपण वापरतो पूजेसाठी असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं, फूल टाकायचं, अक्षता टाकायच्या, नाणं टाकायचं, सुपारी टाकायची आणि अशा पद्धतीचा जो कलश आहे तो आपला आता तयार झालेला आहे। आता यावरती ना तुम्ही आंब्याची 5 पानं ठेवू शकता, विड्याची पानं ठेवू शकता किंवा आता 5 प्रकारच्या, आता इथं इझिली तुम्हाला जर मिळाल्या 5 प्रकारच्या डाळ्या तर आता इथं मी घेतलेल्या आहेत आणि ज्याची डाळी आपण तोडू शकत नाही त्याची पानं जरी घेतलं तरी चालू शकतं। तर अशा पद्धतीने यामध्ये 5 पालवी मी ठेवलेले आहेत आणि हा जो कलश आहे तो तयार झालेला आहे। तर अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा, म्हणजे कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, कारण अग्नीच्या साक्षीने पूजा केलेली ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं। तर पहिल्या दिवशी तुम्हाला पूजा करत असताना संकल्प सुद्धा तुम्ही करू शकता की आता कोणतीही पूजा आपण करताना काहीतरी आपला संकल्प असतो तर तो तुम्ही करू शकता। तर दिव्याची पूजा अगोदर करून घ्यायची, तुम्हाला जो कोणता संकल्प असेल तो तुम्ही इथं बोलू शकता। आणि आता सुरुवातीला पुस्तकात सांगितलेलं आहे की म्हणजे गणपती म्हणून सुपारी मांडायची आहे। आता गणपतीची मूर्ती असेल तर ती सुद्धा अभिषेक करून मांडू शकता, अगदी साधा पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो। आणि इथं मी सुपारी ठेवलेली आहे, त्याला पण सुपारीला आसन म्हणजे तांदूळ ठेवायचे, त्यावरती सुपारी ठेवली, हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आणि इथं गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असा पाण्याचा चौकोन करायचा आणि त्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य इथं ठेवायचा आहे। आता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या आणि फोटो असेल तर फोटो घ्या, तर दोन्हीतलं काही एक घेतलं तरी चालतं, पण शक्यतो मूर्ती असेल तर मग फोटो घेऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे। तिथं आपण मग मूर्ती ठेवू शकतो आणि फोटोची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची। सोबतच आपण जो कलश तयार केलेला आहे तर कलशाची पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू, अक्षता, फूल फोटोला व्हायचं आहे आणि नंतर कलशाला सुद्धा व्हायचं आहे। आणि लक्ष्मीला शक्यतो लाल फूल प्रिय असतं तर लाल फूल इथं मी ठेवलेलं आहे। आता आपल्याकडे जे आहेत ते ठेवा, पण लाल असेल तर लाल ठेवा
आणि आता जे पुस्तक आपण आता पूजेचं जे पुस्तक असतं ते सुद्धा इथं असं मांडायचं आहे, त्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घेतलेलं आहे. आणि एक विडा इथं ठेवायचा आहे. 5 विडा सुद्धा ठेवल्या जातात, पण आता पुस्तकात सांगितलेलं आहे की एक विडा ठेवला तरी चालतो. तर त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे. आणि विड्याचं जे खारीक खोबरं बदाम सुपारी असते असं सामान जे की विड्याचं असतं, नेहमीचा आपला विडा असतो त्या पद्धतीचा एक विडा इथं मांडून ठेवायचा आहे. आणि आता इथं फळं ठेवायची आहेत. कोणतीही 5 फळं ठेवा किंवा एकाच प्रकारचे 5 फळं ठेवली तरी चालते, किंवा तुमच्याकडे जी फळं आहेत 2 फळं असू द्यात ती ठेवली तरी चालते. तर इथं माझ्याकडं 2 केळी, 1 ॲपल आणि मी 1 पेरू ठेवलेला आहे. तर जी काय आपल्याकडे फळं आहेत ती तुम्ही ठेवू शकता. आणि नैवेद्यामध्ये इथं दूध आणि दुधामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे. तर असा सुद्धा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. दुधाचा नैवेद्य लक्ष्मीला प्रिय आहे. आणि आता ज्या दिवशी आपला बघा उपवास असतो, आपण काहीतरी गोडधोड करतो, जसं की खीर बनवतो, शिरा बनवतो. तर जे काय बनवलंय ते इथं तो प्रसाद तुम्ही इथं मग ठेवू शकता ज्यावेळी आपण संध्याकाळी पूजा वाचत असतो. आणि नंतर मग धूप अगरबत्ती लावून आपल्याला असं पूजा करून घ्यायची आहे. तर ही सगळी पूजा झाल्यानंतर आता पाटाच्या बाजूने सुद्धा रांगोळी आपण काढू शकतो. आता हे मेन म्हणजे एवढीच पूजा झाली. आता इथून पुढं जे काही तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल ते तुम्ही करू शकता. जसं की आता कलश आहे त्याला ते मुकुट लावतात किंवा काय, ते आता तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. तुम्हाला जसं हवं तुम्ही तसं सजवू शकता. पण मेन जी साधी सोपी सरळ पूजा सांगितलेली आहे कथेत ती याप्रमाणे आहे. अजिबात वेळ सुद्धा लागत नाही, जास्त साहित्य गोळा करावं लागत नाही, अगदी झटपट पूजा होते. नंतर थोडीशी पाटाच्या भोवताली अशी रांगोळी काढून घ्यायची. तर रांगोळी काढल्यानंतर कसं थोडी का होईना आपण रांगोळी काढली तर आपल्याला अगदी छान प्रसन्न वाटतं, म्हणून अशी रांगोळी काढून घ्यायची. मग आता आपण ज्यावेळी आता पूजा वाचत असतो बघा, त्यावेळी घरातल्या सगळ्यांना हे ऐकण्यासाठी बोलवायचं आहे. आता म्हणजे बसवायचं आहे त्या ठिकाणी, म्हणजे शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा आमंत्रण द्या म्हणतात, पण आता ती पद्धत राहिलेली नाही. पण तुम्ही घरातली आपली सगळी लोक तरी सुद्धा इथं कथा ऐकायला बसवू शकता. आणि मग आपल्याला ही कथा वाचायची आहे. तर कथेचा नियम हे सगळं यामध्ये सुरुवातीच्या पानावरती दिलेलं आहे. नंतर ही कथा आपल्याला सगळी वाचून घ्यायची आहे. आणि कथा वाचून झाल्यानंतर जी आरती आहे ती करायची. सुरुवातीला गणपतीची आरती करायची, नंतर लक्ष्मीची आरती करू शकता तुम्ही. तर ही पूजा तुम्हाला सकाळी 12च्या आत करा किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला, म्हणजे त्यावेळेला तुम्ही करू शकता. सायंकाळी 5 नंतर 7 पर्यंत कधीही करू शकता. तर पूजेमध्ये जो नैवेद्य आहे तोच नैवेद्य नंतर आपल्याला गाईला सुद्धा चारायचा आहे. तर त्यावेळी संध्याकाळी तुळशीला सुद्धा आपल्याला आरती दिवा लावायचा आहे. आणि अगरबत्ती वगैरे करून झाल्यानंतर तुळशीला नैवेद्य दाखवायचा. नंतर आपल्याला तो नैवेद्य आहे तो गाईला चारायचा आहे, गाईची पूजा करायची. आणि गुरुवारचं गाईची पूजा करणे खूप शुभ मानलं जातं. तर ती पूजा आपल्याला गाईची सुद्धा जो प्रसाद आपण पूजेमध्ये ठेवत असतो त्यातलाच थोडासा प्रसाद आपल्याला गाईला चारायचा आहे. आणि नंतर जो काही प्रसाद आहे आता तो पूजेमध्ये तसाच न ठेवता तुम्ही आता पूजा होईपर्यंत ठेवलेला असतो, नंतर गाईला वगैरे चारून येईपर्यंत आपला वेळ झालेला असतो. नंतर तो प्रसाद तसाच ठेवला तर त्याला मुंग्या लागतात, तो खराब होतो दुसऱ्या दिवशी. त्यामुळे काय करायचं की तुम्ही उपवास सोडत असताना घरातल्या सगळ्यांना तो प्रसाद द्या आणि तुम्ही सुद्धा तो प्रसाद घेऊ शकता. तर पूजेमध्ये जे काही प्रसाद आहे ठेवलेला तो जर तुम्ही शिरा बनवला असेल किंवा खीर बनवली असेल तर तो घरातल्या सगळ्यांनाच द्यायचा आहे. आणि नंतर आपण उपवास सोडायचा आहे. तर अशी अगदी साधी सरळ सोपी पूजा तुम्ही गुरुवारच्या दिवशी मांडू शकता. तर यामध्ये जास्त तुम्हाला साहित्य गोळा करायची गरज पडत नाही. फक्त आपल्याला एक लक्ष्मीचा फोटो, सुपारी आणि हा कलश लागतो. आणि 1 विड्याचं सामान म्हणजे 1 विडा ठेवलेला आहे इथं. आणि 5 फळं कोणत्याही प्रकारचे आणि प्रसाद बनवला तर ही आपली पूजा म्हणजे आपली संपूर्ण होते. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 गुरुवारी पूजा करू शकता. आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं की जो की शेवटचा 4था गुरुवार आहे. तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर अगदी साधी सरळ पूजा ही आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जो व्हिडिओ मी अपलोड करते तो तुमच्याजवळ परत पोहोचू शकतो. श्री स्वामी समर्थ. चलो